फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात. आयुष्यात चांगली माणसे नकळत मिळतात. तोडणे हा क्षणांचा खेळ असतो, पण जोडणे हा संपूर्ण आयुष्यभराचा खेळ असतो. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा आणि आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. संध्याकाळच्या कामांची सुरुवात माझी या चहापासून होते, कारण मिस्टरांना चहा लागतोच हे माझ्या मी प्रत्येक व्लॉगमधनं तुम्हाला सांगत असते आणि माझी सुरुवातच त्यापासून होते. म्हणून आपल्या व्हिडिओची सुरुवात पण या सुंदर अशा कडकशा चहापासूनच मी करते. सो आज ऑफिसमधनं आल्यानंतर ना येताच मला खूप भूक लागलेली. सो जाऊन मग काहीतरी नाश्ता बनवण्यापेक्षा, आणि माझ्याकडे असा नाश्ता असा होता पण मला तो खाण्याची इच्छा नव्हती. आज कधीतरी असं होतं की आपण काहीतरी छानपैकी बाहेरचं असं खाऊ. सो येतानाच मी भेळ घेऊन आली. भेळ यासाठी ना की ती पचायला देखील हलके असतात, कारण कुरमुरे असतात, त्याचं लगेच पाणी होऊन जातं आणि जास्तच हेवी देखील होत नाही. कारण त्याच्याऐवजी मग आपण एखादा वडापाव खाण्यापेक्षा मी म्हटलं भेळ खाऊया, कारण ते पचायला देखील हलके असतात आणि मग जेवेपर्यंत ना पोट एकदम गच्च होऊन जात नाही. सो म्हणून ना मी भेळ घेऊन आलेली. आणि मी येताना काय करते ना, चटणी ना मी वेगळी टाकून आणते. त्याच्यामुळे ना कुरमुरे ना कुरकुरीत राहतात. आणि चटणी आणि जेव्हा आपल्याला पाहिजे ना, आणि जेवढी पाहिजे तेवढीच आपण मिक्स करायची. अशाने ना भेळ नरम पडत नाही. नाहीतर बऱ्याच वेळा आपण जेव्हा पार्सल भेळ आणतो ना, त्याच्यामध्ये चटणी मिक्स केल्यामुळे ना सगळे चुरमुरे आहेत ना नरम राहिलेले असतात. आता जवळपास मी आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर बराच वेळ झाला तरी देखील ही भेळ छानपैकी कुरकुरीत होती. आणि वरती ही जी सुकापुरी आहे त्याच्याऐवजी जो फक्त कुरमुरे देतात ते काका, आणि ते चहा ओतलाय मिस्टरांसाठी. आणि आता चहा आणि नाश्ता असा आता करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आज कामं करायचे. आजचा व्लॉग स्पेशल असणार आहे, कारण आजच्या व्लॉगमध्ये मी माझे काहीतरी एक स्पेशल अशी गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. इथे थोडा वेळ TV बघून मी माझा जो काही आलेला असेल कंटाळा, आळस तो दूर करते. आल्यानंतर थोडासा काहीतरी विरंगुळा हा पाहिजेच आपल्या कामाला सुरुवात करण्याच्या साठी. सो म्हणून मग मी थोडा वेळ TV बघते आणि मग सगळ्या माझ्या कामाला सुरुवात करते. सो नमस्कार मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज ऑफिसमधनं आल्यानंतर खूप भूक लागलेली, म्हणजे मला येतानाच खूप भूक लागलेली, म्हणूनच येताना भेळ घेऊन आली. आणि आता नाश्ता वगैरे झालाय सगळा. आणि बरेच दिवस झाले ना माझं एक काम राहिलेलं. सो आज थोडासा वेळ आहे मला, म्हणजे जेवणाचं थोडंफार प्रिपरेशन मी करून ठेवलंय. जसं मी म्हणत असते की वीकडेजमध्ये मला बरीचशी छोटी छोटी कामं करायची असतात. मग मील प्लॅन जर आपण आठवड्याला केलं ना तर आपली बरीचशी कामं ही आठवड्याभराची कमी होतात आणि आपल्याला वेळ मिळतो. सो आज आता मला कपाटामध्ये माझा लेहंगा आहे, तो ना बरेच दिवस झाले, म्हणजे मला वेळ नाही मिळाला. मी त्याला म्हणजे त्याची घडी उलटी पलटी करून मी ठेवलेलं नाहीये, जसं पॅक करून ठेवलं तसंच आहे बरेच दिवस. सो मला तो आता ओपन करायचा आणि मी तो आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ह्याच्या आधी मी माझ्या लग्नाचा अल्बम दाखवलाय, त्याच्यामध्येच तुम्हाला मी तो दाखवला असेल. सो आज तुम्हाला तो लेहंगा बघायला मिळणार आहे. त्याच्यावर माझ्याकडे 2 लेहंगे आहेत, ते दोन्ही लेहंगे मी आज तुम्हाला दाखवते, कारण मी ते ओपनच करणार. तर म्हटलं अनायसे तुमच्याबरोबर देखील शेअर करते. तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या लग्नात काय वेअर केलेलं, शालू नेसलेला, साडी नेसलेली डिझायनर, की असा लेहंगा घेतलेला, ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण बघूया आता. सो इथे ना अशा मी ह्या पिशवीमध्येच ठेवली आहे. ही भरत क्षेत्रमधनं मी घेतलेली, जे हिंदमाताला फेमस आहे आपलं शॉप. सो तिथूनच हे दोन्ही लेहंगे घेतलेले. सो एक एक करून आता आपण काढूया. हा एक आहे आणि ह्याची दुसऱ्याची बॅग पण अशीच आहे. सो हे दोन्ही मी अशाच बॅग मध्ये ठेवते. सो पहिला मी लग्नातलाच लेहंगा ओपन करून दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली तेव्हा खूप अशी फॅशन होती आणि आता देखील खूप आहे ट्रेंडिंग मध्ये लेहंगा वगैरे. सो म्हणून मग मी ते अट्टाहासाने घेतलेला. आणि हा दुपट्टा आहे त्याचा, हा ब्लाउज आहे आणि हा लेहंगा आहे. सो हा लेहंगा आहे. लेहंगा ना हा माझ्या वजनापेक्षा खूप डबल असा लेहंगा आहे हा. आणि तेव्हा मी घेतला, पण लग्नात पण मला नंतर खूप हेवी झालेला. आणि माझं जेवढं वजन असेल ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त याचं वजन असेल, कारण ना हे खूप खडी वर्क आहे याला. आणि जे एकदम गुजराती मारवाडी स्टाईलमध्ये जे असतं ना तशामध्ये आहे हे. आणि हे बघा, हे पूर्ण असं वर्क आहे याच्यावरती.
आणि कलर देखील ना खूप छान दिसत होता आणि अजूनही तशाच्या तसाच आहे, छानपैकी फ्रील वगैरे. फक्त ना इथे खूपच खाली खूपच हेवी आहे हा. मी तुम्हाला पूर्ण दाखवते व्यवस्थित, आता फक्त मी असाच दाखवते. आणि इथे हा ब्लाऊज आहे, ब्लाऊज पण खूप त्याच्यामध्येच होता आणि त्यांनी स्टिच करून दिलेला असा ब्लाऊज आहे हा. आता मी ना नेहमी ठेवताना हा उलटाच करून ठेवते, कधी सरळ ठेवायचा नाही, कारण सरळ ठेवलं ना तर त्याच्यावरती अजून डस्ट वगैरे लागते. सो हा इथे ब्लाऊज पॅटर्न असा आहे. आणि ना याचा दुपट्टा ना तर खरंच खूप सुंदर असा दुपट्टा आहे, तुम्ही बघाल ना मस्त असा दुपट्टा आहे याचा, खूप सुरेख असा दुपट्टा आहे. आणि जो मी ना ह्याच्या आधी अजून एक ब्लॉग मी शेअर केलाय तुमच्याबरोबर, ज्याच्यामध्ये मी माझा मेकअप लुक शेअर केलेला आहे. सो त्यामध्ये पण मी हा वेअर केलेला आहे, लग्नात वेअर केलेला, त्याच्यानंतर मी तेव्हाच वेअर केलेला. आणि असं आहे बघा, खूप सुंदर असा आहे. सो तुम्हाला तसा दिसेल की नाही मला माहिती नाही, दिसला असेल व्यवस्थित, तरी पण मी आता तुम्हाला इथून दाखवते असं जवळून. असं बघा ना, पूर्ण ह्याच्यावर खडी वर्क आहे असं पूर्णपणे. आणि हा असा छान दिसत होता त्यावेळेस मी हा घेतला. पण आता मला असं वाटतंय ना की त्याच्या बदली मी जर साडी एखादी घेतली असती ना तर मला खरंच बरं पडलं असतं, कारण हे परत काही घालणं होत नाही या लेहंग्याचं, कारण मी एकदाच घातलेला आणि ह्याच्यानंतर पण मला जर घालायचं असेल तर मी किती लग्न ह्याच्यावर करू शकते. आणि हा एवढा हेवी आहे ना, तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं, पण ह्याचा ना एक लुक आणि एक मेमरी असते ना, ती कायम आयुष्यभरासाठी ही मेमरी होऊन जाते. सो हे एकच त्याचं वैशिष्ट्य असू शकतं या लेहंग्याचं. पण खरंच खूप सुंदर असं दिसत होता आणि मिस्टरांनी पण आवडीने घेऊन दिलेला मला हा. आणि हा मी तुम्हाला तर लेहंगा दाखवला, इथे दाखवते मी तुम्हाला. दुपट्टा पण आहे इथे, जो दाखवते तुम्हाला. दुपट्टा पण तुम्ही बघाल ना, पूर्ण दोन्ही साईडला ना असं वर्क आहे त्याला, बॉर्डरला हे बघा. आणि हा पण ना खूप सुंदर असा सुरेख नेटचा असा दुपट्टा आहे बघा, असाच किती छान दिसतोय. आणि जर एखाद्या शरारावरती वगैरे जर तुम्ही घातलात ना तर खरंच खूप उठून दिसणारा होता. भरत क्षेत्र हे तसं खूप फेमस आहे या सगळ्यांसाठी आणि त्यांच्याकडे ना बरीचशी अशी व्हरायटी आहे या सगळ्यांमध्येच. लेहंगा म्हणा, साड्या म्हणा, शालू म्हणा, नऊवारी, सहावारी, अशा बऱ्याचशा व्हरायटीज त्यांच्याकडे आहे. सो हे ना सगळं असं जपून ठेवावं लागतं, जपून नीट असं ठेवावं लागतं हे सगळं. आणि ह्याला मेंटेन करणं पण ना खूप एकदम केअरफुली करावं लागतं. इथे ब्लाऊज म्हणा तर ब्लाऊज पण मी दाखवते. हा बघा, असं आहे ब्लाऊज. ऍक्च्युली हे लटकन आहे, हे लटकन पण त्याचबरोबर होते, पण ह्याचे जे लेहंग्याचे लटकन आहेत ते मी चेंज केले, कारण ना त्यांचे जे लटकन होते ना ते थोडे मला खराब झाल्यासारखे वाटत होते, थोडंसं असं वाटलं, मग मी लगेचच चेंज करून घेतले. आणि हा मला ब्लाऊज अजूनही होतो, म्हणजे मी अजून तशीच्या तशीच आहे. आता माझ्या लग्नाला जेवढी वर्ष झाली, किती वर्ष झाली असतील तुम्ही गेस करून मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला किती वर्ष झाली असतील. आणि हा लेहंगा अजून तशाच्या तसा आहे, इथे बघू शकता. सो आता दुसरा लेहंगा आपण बघूया. सो इथे आता हा दुसरा लेहंगा, तो पण ओपन करून मी दाखवते. हा त्याच्या एकदम अपोजिट आहे, थोडा लाईट वेट आहे आणि कलर कॉन्ट्रास्ट चांगला आहे, डार्क मध्येच आहे हा पण छान आहे. हा पण तुम्ही बघू शकता, मी उलटेच करून ठेवते. मी कुठलेही ड्रेस, म्हणजे जरी माझे नॉर्मल जरी मी वापरत असलेले ते जरी ड्रेस असतील ना तरी त्याची मी घडी उलटीच करून ठेवते. मी कुठलीही ड्रेसची घडी ना सरळ करत नाही. सो हा असा याचा ब्लाऊजचा पॅटर्न आहे, हे बघा असा ब्लाऊजचा पॅटर्न आहे. पाठीमागून नॉर्मल सिंपल असे लटकन आहे त्याला, हा असा ब्लाऊज पॅटर्न आहे. याच्यावरचा हा दुपट्टा आहे, हा पण खूप सुंदर असा दुपट्टा आहे. आणि कलर बघाल ना तर कलर खूप छान आहे. वेडिंग किंवा अशा ज्या पार्टीज वगैरे असतात ना त्याला हा कलर परफेक्ट असा कलर आहे. हा पण तसाच आणि खूप मोठा देखील आहे, त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्या प्रकारे स्टाईल करू शकता दुपट्टा यावरती. आणि हा आपला लेहंगा आहे.
सो हा देखील मी दाखवते तुम्हाला ओपन करून। हा पण कलर खूप छान आहे। हे सगळं ठेवायला मला बरेच दिवस, मला 2 आठवड्यांपासून मी ट्राय करत होती, पण ना ओपन करून थोडा बाहेर उन्हामध्ये म्हणजे लाईट उन्हामध्ये थोडासा वाऱ्यावरती ह्याला सुकवून ठेवून ना मला ठेवायला वेळच नव्हता मिळाला। सो आता मी म्हटलं की ठेवते म्हणून। सो असा हा शरारा आहे बघा। हा इथे खाली असं घेरला हा असा आहे आणि वरती हा असा आहे, हा बघा। सो हा पण मी तुम्हाला दाखवते आता नीट करून। आणि ह्याला असे असे हे लटकन आहे। हा पण भरत क्षेत्र मधलाच आहे आणि हा पण लग्नाच्या वेळेसच घेतलेला आहे। इथे हा शरारा बघा तुम्ही, आता मी उभा केलाय आणि ऍक्च्युली काय झालं ना, मी एकटी शूट करते ना त्याच्यामुळे थोडासा असा प्रॉब्लेम होतोय, पण ना हा पण कलर खूप सुंदर असा सुरेख कलर दिसतो। हे बघा, आता मी असा दाखवते तुम्हाला। हा बघा, जवळून पण बघा, खूप छान आहे। आणि हे ना कुठे टोचणारं नाहीये, म्हणजे असं कुठेही टोचत नाही किंवा कुठे असं अडकलं जात नाही। आणि ना याला साईड झिप आहे इथे पण ब्लाउजला, आणि याला त्यांनीच दोन्ही पॅटर्न शिवून दिलेले, त्याच्यामुळे दोन्ही साईडला झिपच साईडलाच आहे। सो हा ब्लाउजचं पॅटर्न पण मी ना सिम्पलच दिलेलं बघा, म्हणजे एकदम सिम्पल आहे। म्हणजे पण कुठली हेअरस्टाईल जरी केली ना तरी ह्याच्यावर दिसण्यात येणारा होता हा ब्लाउज। आणि हे ब्लाउजचं पॅटर्न पण त्यांनीच दिलेलं शिवून, फक्त आपल्याला विचारलं होतं की कसं पॅटर्न तुम्हाला हवं आहे थोडंफार, सो ते सूट होतील असंच आपल्या पद्धतीने ते शिवून देतात आणि रेडी पण करून देतात। आणि तिथे गेलं ना तर ते लगेच पण मिळतं आपल्याला, कारण बाहेर शिवायला परत वेळ देखील जातो। सो हे दुपट्टा पण जसं मी म्हटलं, हा पण दुपट्टा खूप छान आहे आणि हा पण लॉंग आहे, म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने ह्याला स्टाईल करू शकता। तुम्ही बघू शकता बघा, मी ते दोन्ही साईडला घेतलाय तरी पण हा खूप असा लॉंग असा आहे, हा बघा। सो असा होता आजचा व्लॉग आणि आजच्या व्लॉग मध्ये मी तुमच्या बरोबर माझी ही मेमरी शेअर केलेली आहे। सो तुम्हाला ती कशी वाटते आजच्या व्लॉग मध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। हा लेहंगा जेव्हा जेव्हा मी ओपन करते तेव्हा मी त्या झोन मध्ये जाऊन पोहोचते, म्हणजे बऱ्याचशा अशा मेमरी लग्नातल्या आठवतात, पूर्ण दिवसाच्या, म्हणजे लग्नातल्या दिवसाच्या मेमरी खूप गोड गोड अशा आठवणी असतात, त्या सगळ्या आठवतात। आणि याच्यातच थोडं मी रमून असं जाते आणि जेव्हा मला जास्तीचा वेळ असतो ना तेव्हाच मी हे ओपन करते, कारण काही गोष्टी अशा असतात ना की त्या आठवतात आणि ही पण एक आठवणच आहे आपल्याला, आणि जी ही आपल्याबरोबर आपल्याला तशी जपून ठेवायची असते। सो ती जास्तीत जास्त कशी राहील आपल्याबरोबर तशीच्या तशी, यासाठी याची काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे। म्हणूनच हे सगळं आवर्जून आपल्याला करायला पाहिजे आणि मी देखील हे सगळं करते। आजच्या ब्लॉगमधनं मी तुमच्याबरोबर हे माझं काहीसे जे क्षण आहेत, म्हणजे ह्या ज्या मेमरीज आहेत तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला अजून कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा। तुम्हाला कुठले टॉपिक्सवर काही व्हिडिओ बघायचे असतील, काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला आवडतील ते देखील मला सांगा। काही मेडिकल हेल्थ रिलेटेड काही इश्यूज असतील किंवा काही अजून काही स्किन केअरवरती हवे असतील तर जे माझ्याकडनं तुम्हाला, म्हणजे मी मेडिकल फील्डमध्ये आहे, सो माझ्याकडनं तुम्हाला काही माहिती पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। जसं माझ्या किचन टिप्स मार्फत मी तुम्हाला बरेचशा अशा टिप्स देत असते, छोट्या 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 छोट्या, ज्याचा उपयोग तुम्हाला होत असतो आणि तुम्ही देखील त्या मला कमेंट्समधनं देखील सांगत असतात। तुम्हाला अजून काही ब्लॉग्स बघायचे असतील ना मला नक्की कमेंट करून सांगा। सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते। तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, कारण तुमची प्रत्येक कमेंट ही माझ्यासाठी नवीन एक एनर्जी घेऊन येत असते की मी अजून छान छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन। सो लवकरच भेटू माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय आणि टेक केअर। कारण आता हा सगळा पसारा मला आवरायचा आहे आणि त्याच्यानंतर मला बाकीची अजून कामं देखील करायचं आहे, म्हणून आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच करते आणि याच्या पुढचा जो अजून एक नवीन छान छान ब्लॉग मी तुमच्याबरोबर लवकरच घेऊन येईन। बाय बाय अँड टेक केअर।